6 बॉल. प्रेम गोलंदाजी मागवर यू अपकमिंग स्टार आपण ज्याला पाहतोय गोलंदाजी मागवर सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पंचांचा इशारा होतोय सामना चालू व्हायचा. पहिला चेंडू घेऊन येतोय प्रेम अविनाशच्या विरोधात. फुलेंचा चेंडू आहे स्वतःवरती नाराज, स्वतःवरती स्पष्ट नाराज. हा फुलेंचा चेंडू होता. अविनाशला देखील माहित होतं मी हा चेंडू कुठे सोपवला असता, परंतु मिस अँड स्ट्रोक पाहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू चाललाय डॉट बॉल. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू डॉट बॉल टाकला जातोय प्रेम यांच्या विरोधात. पुन्हा एकदा रणअप आपल्याला पाहायला मिळेल. 38 सर्कलच्या आतमधून धाबा रपालवांचा रन घेत असताना पुन्हा एकदा ओहो डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश आलं. जर कमीत कमी धावांवरती रोखायचं असेल संत कृपा संघाला तर अशीच गोलंदाजी करावी लागेल. परंतु जर पाहिलंय आमचे DSLR कॅमेरामॅन आपण पाहतोय, कॅमेरामॅन सेटअप करतायत. बघू शकता काय बघू शकता याला देखील मेहनत आहे बघा. प्रत्येक खेळाडूला जशा पोझिशन मध्ये टिपण्याचं काम करतात, कौतुक करावं लागेल. यावेळेस मिस्टर शोक पाहायला मिळाला. एलिमिनेशन प्रॉपर नाहीये, क्षेत्ररक्षक आहेत. इथे झेल सोडला जातोय. मागील मॅच मध्ये देखील अशी चूक झाली होतीये, चुकीला माफी नाहीये. झेल सोडल्याच्या नंतर 3 धावा मिळतील. 3 धावांनी इथे मात्र खातं ओपन केलं जातंय. चुकीला माफी नाहीये. पकडा कॅच आणि जिंका मॅच असं म्हटलं जातं, परंतु इथे मात्र कॅच सोडली जाते. ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या पटलावरती झेल सोडले जातात त्या वेळेला अनेक विक्रम देखील नोंदवले जातात. मागील मॅच मध्ये बघा काय प्रशांतने बॅटिंग केली, एका झेलचा परिणाम काय असतो ते आता मात्र आरुष 11 संघाला मागील मॅच मध्ये नक्कीच कळलं असेल. मात्र ती गरजेचं आहे क्षेत्ररक्षण पूर्णपणे करण्याचं. कॅचेस घ्याव्या लागतील. कॅचेस इन द मॅचेस आपण म्हटलं जातंय त्याच पद्धतीचे. चला स्पीडअप करायचंय. पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज प्रेम चिरंजीव. टप्प्यात कार्यक्रम यावेळेस ओहो एलिमिनेशन प्रॉपर. वैभव चिंदारकर पुन्हा एकदा आपण पाहतोय. यावेळेस फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू चालला दणदण करत. पुन्हा एकदा चिरंजीव आता मात्र थांबायचं नाव घेत नाहीयेत. चेंडू चाललाय 4 धावा. कमाल गेम. धावफलकावरती लागले आहेत. 5 चेंडू झाले 13 धावा. पहिले 2 चेंडू डॉट आले, त्याच्यानंतर झेल सोडला, त्या झेल वरती 3 धावा, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 4. आता मात्र शेवटचा चेंडू असेल आपण पाहायला गेलं तर. मित्रांनो जर पाहिलं मैदानामध्ये बिकट परिस्थिती आल्यावर मित्रांनो कधी खचून जाऊ नका, कारण ती परिस्थिती शांत करण्याची क्षमता तुमच्यामध्ये ठेवा. संघर्ष करा, प्रयत्न करा, पण हारणं कधी सोडू नका. आणि जर हारणं कधी सोडलं नाहीये तर जिंकण्याची शक्ती तुमच्यामध्ये कायम निष्ठारीत ठेवा, कारण हीच शक्ती तुम्हाला पुढे अस्तित्व निर्माण करण्याची प्रज्वलित करते. आणि ते संघर्ष आता मात्र प्रेमला नावाप्रमाणे करावं लागेल. या चेंडूवरती विकेट मिळवणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे.
हो, यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळालाय. आफ्टरकल बॉल होता, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयास आणि त्यानंतर जर पाहिलं तर एक या चेंडूवरती मिळेल एक धाव. एका धावेने 14. एक षटक समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. स्पीडअप करा, चला स्पीडअप करायचंय, लक्षात घ्या. चला पाणी वगैरे राहून दे. चला 2 षटकांचे सामने आहेत, प्लीज कॉपरेट करा. अजून फायनल खेळवायचे आहेत. याचे दोन्ही टीमने लक्षात घ्यायचंय, दोन्ही टीम साठी असेल हा पुकार असेल. लक्षात घ्या, अंधार पडायला आता मात्र चालू झालाय. 6 वाजलेत, अजून आपल्याला फायनल खेळवायचे आहेत. आपल्याला हे ग्राउंड काही लाईट सुविधा उपलब्ध नाही आहेत, त्याच्यामुळे लक्ष द्यायचंय. अंधाराच्या अगोदर, वेळेअभावीच्या अगोदर ही स्पर्धा आपल्याला कंप्लीट करायची आहे. स्पीडअप करा, चला. प्रज्वल गोलंदाजी मागवर, त्यांच्या समोर आहेत, आपल्याला पाहायला मिळतील अविनाश. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय. डॉट बॉल. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. डॉट बॉल आपण पाहतोय चिरंजीव साठी. यावेळेस नक्कीच एक धाव मिळते. सिंगल घेतली जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते. एका धावाने धावफलकावरती धावसंख्या लागली. 15 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. स्पीडअप करायचंय, चला पुन्हा एकदा जाऊया आपण मागच्या दिशेने. आपण पाहतोय स्पीडअप करायचंय. प्रत्येक चेंडू वरती आपण टीम मीटिंग करू नका. ओहो, नक्कीच इथे मात्र धाव घेण्याची संधी निर्माण जरूर झाली आहे आणि त्या मात्र संधीचं अफजल माहिती. इथे विकेटचं पतंग होतंय. बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक बसलाय पहिला. 15 या धावसंख्येवरती आपण संयम म्हणजे काय, एक युद्ध स्वतः विरुद्ध लढलं जातं. आपले सत्य रूप सिद्ध करण्यास आपल्याला प्रात्र ठरतं. सोन्याला अग्नीत शिरून दिव्य करावे लागते व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागतात. याचा अर्थ काय, नक्कीच आपल्याला ज्या पद्धतीचे घणाचे घाव सोसावे लागतात ना, त्याच पद्धतीचा संघर्ष देखील करावा लागतो. आणि ते आता मात्र संघर्ष करत असताना दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये आपण लढताना पाहायला मिळत आहेत सध्याच्या घडीला जर पाहिलं तर. आणि त्याचबरोबर जर पाहिलं, एक धाव मिळते, एका धावाने धावफलकावरती धावसंख्या लागली आहे. 2 धावांनी स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली. 17 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये शपल झालेत. शपल झालेत. इथे मात्र काय पाहायला मिळते, इथे मात्र 3ऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल कंप्लीट केला जातोय आणि इथे मात्र चिरंजीवची खेळी होते समाप्त. स्पीडअप करायचंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस नक्कीच आपण पाहतोय इथे
धोक्याची घंटा वाजली जाते आणि इथे मात्र तिसरा धक्का बसतोय. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 17 धावा कुठल्या गेल्यात. 18 धावांचं लक्ष असेल. येणारे 12 चेंडू 18 धावा करायचे असतील. चला स्पीडअप करायचंय संत कृपा. चला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. चला लगेच स्पीडअप करा. ज्ञानेसाठी आपल्याला 200 रुपयाचे कॅश प्राइज असतील. त्यांचे मित्र आपल्याला कुणालजी सर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे जेलसाठी. मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत आणि क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. चला फील्ड सजवायची आहे लगेचच. चला दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 18 धावांचं लक्ष असेल. 17 धावा कुठल्या गेल्यात. 18 धावा करायच्या असतील बॅटिंग करत असताना टीमला. चला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे दोन्ही बॅटर्स. सर आहे तिकडे ऑलरेडी. 12 चेंडू स्कोर बरोबरती रन करायचे असतील तब्बल आपण पाहतोय 18 धावांचा हा महासंग्राम. आपल्या भेटीला आलेली स्पर्धा अर्थातच पाहायला गेलं तर कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडी आपण पाहतोय. संत कुंभार चषक 2026 पर्व 4 आपल्या भेटीला आलेली स्पर्धा आणि याचा दिव्य देची सोहळा आपण पाहतोय. अर्थातच दुसरा उपांत्य फेरीचा सामना ज्याची उत्सुकता लागली. कोणता संघ या स्पर्धेतील पुन्हा एकदा फायनलिस्ट होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. एक संघ तो ऑलरेडी आपल्याला सेट होऊन फायनल मध्ये जाताना पाहायला मिळालाय आणि दुसऱ्या संघाची आपल्याला वाट पाहावी लागते. स्पीडअप करायचं आहे. येणारे चेंडू 12-18 धावांचे समीकरण. प्रज्वल आणि सुशांत मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्ट्राइक वरती प्रज्वल, नॉन स्ट्राइक वरती सुशांत. गोलंदाजी मार्कवर चिरंजीव यांचा पहिला चेंडू आपण पाहतोय. पाहिल्या गेल्या स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू स्ट्रेट डाव जरूर खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मधून आले आहेत. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न येस मागवला जातोय आणि इथे काय पाहायला मिळते पंचांचं बोट आकाशाकडे. इथे मात्र धावबाच्या स्वरूपात धक्का क्रमांक बसलाय. पहिला इन ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. आया समीकरण पाहतोय. थँक्यू डुजे. तू चल में आया समीकरण होत असताना तंबूच्या आसऱ्याला सुशांत यांना माघारी परतावं लागतंय. वैभव हो यावेळेस नक्कीच हो थेट समालोचन अक्षरशः अर्थात डीजे कक्षाला मानवंदना देणारा षटकार आपण पाहतोय. प्रज्वल नावाच्या वादळाची खेळी आपण पाहतोय. या फटक्यामध्ये प्रज्वलित केलं जाते. मॅच मध्ये आणून ठेवलंय 7 धावा. फुल चेंडू आहे. चेंडू चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. चेंडू चाललाय आणि लावलाय आता गोलंदाजीचा वांदा.
अर्थातच गोलंदाजीवरती भारी पडलं जात आहे. प्रज्वल काय बॅटिंग पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 षटकार आले आहेत. 13 धावा. इथे मात्र बॅटची कडाय, बॅटची कडाय. मॅच ऑन, मॅच ऑन. इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला एक तेरी तो एक मेरी घमान युद्ध रंगलं होतं. एक बॅटर रंगलं होतं आणि त्या बॅटल मध्ये सफल झालेत चिरंजीव. आता मात्र जीव आपल्याला अद्भुत करून टाकत असताना गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र जर पाहिलंय आरुष 11 संघाचं सर्व खेळाडूंचं खालीच मात्र धगधग 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 वाढायला लागला असेल. कारण कोणता संघाचा अर्थातच पाहिले गेले येणारे चेंडू असतील 8 आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. मॅच तब्बल जर पाहिले तर आरुष 11 संघाकडून 2 षटकारानेच ऑन झाली आहे. परंतु सन्मान झाले क्रिकेट खेळावं लागेल. ती संयमाची खेळी क्रिकेट खेळावी लागेल बॅटिंग करत असताना टीमला. यावेळेस लॉन द कार्पेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक एक सिंगल घेतली जाते. 7 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 4 धावा. स्पीडअप करायचं आहे. पुढील चेंडू पाहायला मिळेल. ओहो इथे मात्र काय पाहायला मिळते. एक उद्ध्वस्त मॅच ऑन. अर्थातच वैभव चिंदारकर तंबूच्या आसऱ्याला तू चल में आया समीकरण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र प्रेम मी मगाशीच म्हटलं होतं मॅच आता मात्र दोन्ही बाजूने टाय फीस झाली आहे. आता मात्र कोणाच्या बाजूने निर्णय जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. येणारे चेंडू असतील 6. 4 धावांची आवश्यकता आहे. आमच्या थेट कॉम्बो बॉक्स मध्ये आपण पाहतोय अवेश बघा पॅडी असतील आपल्याला पाहायला मिळत आहेत. काटाकीर लढत असताना त्यामध्ये आता मात्र हृदयाची ठोके वाढवणारा सामना. चला स्पीडअप करायचं लक्षात घ्या. स्पीडअप करा. नक्कीच अविनाश अविनाश आपल्याला पाहायला मिळत आहेत. ठेव ते अग्नी मनामध्ये परिश्रमाचे यज्ञ थांबवू नकोस. येतील लाख वादळे अडचणी तुझे प्रयत्न तू मात्र थांबवू नकोस. आता मात्र जर पाहिले तर दोन्ही संघांना मॅच ऑन आहे. अर्थातच प्रयत्न जिद्द चिकाटी मेहनत ते संघर्ष करावा लागेल आणि त्याच संघांमध्ये कोणता इतिहास घडणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. क्रिकेटची अशीच परिभाषा आहे ना मित्रांनो की शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाही की सामना कोणाच्या बाजूने झुकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओ हो 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 मनीष मनीष एम एस धोनी स्टाईल फिनिश. एम एस धोनी स्टाईल फिनिश. विजयाचे पंख पाहिले
उडण्याचे पंख कशाला आणि उडण्याचे पंख ती जिद्द चिकाटी म्हणूनच म्हटलं जातं. मित्रांनो सांगायचं झालं तर विमानामध्ये फिरायला उंच उडण्यासाठी पैसा लागतो आणि उतरायला नशीब लागतं. म्हणून सांगतो ज्या वेळेला आपल्याकडे उडण्याची